पाऊस सुरू असल्यामुळे हे कारखान्याचे केमिकलयुक्त पाणी आहे, मळी त्याला म्हणतात, ते पाणी या वड्याला नाल्यांना सुरू आहे व ते पुढे जाऊन गोदावरी नदी पात्राला मिळत आहे। त्या ठिकाणी पुणतांबा, पुरणगाव या परिसरातील पाणी पुरवठ्याच्या विहिरीसुद्धा आहे। हे पाणी लवकरात लवकर बंद करावं यासाठी आम्ही प्रशासनाशी संपर्क साधला, परंतु 3 दिवसापासून अजूनही ते पाणी बंद झालेलं नाही। शासनाने तात्काळ या कारखान्यावाल्या सुकोनी ज्यांनी पाणी सोडलं असेल त्यांच्यावर कायदेशीर कठोरात कठोर कारवाई करावी अशी जनतेच्या वतीने विनंती करतो। या कातनाल्याला शुद्ध पाणी असताना अशुद्ध झालेलं आहे। या कातनाल्यामध्ये जे पाणी होतं हे माणसं पाणी पित होते, जनावरं पाणी पित होते आणि त्याच्यामध्ये ते मळीचं पाणी सोडल्यामुळे कोणी सोडलं, कधी सोडलं, याच्या 7-8 दिवसापासून या मळीचे पाणी या कातनाल्याला आल्यामुळे आमचे शारीरिक आजार तयार होतो आणि जनावरांना सुद्धा जनावर आजारी पडते। आम्हाला डॉक्टरांना पैसे घालायची पाळी येते। तेव्हा हे मळीचे जे पाणी कोणी सोडले असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी ही आमची विनंती आहे। डेरा नाल्याला शेकडो टँकरी पाणी ओतून आमच्या संपूर्ण परिसराचं वाटोळं केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या पाण्याचा प्रश्नसुद्धा निर्माण झालेला आहे। हे पाणी पर्क्युलेशन होऊन विहिरीला, बोरला उतरतं आहे आणि माणसंसुद्धा पाणी पितात। अशा परिस्थितीमध्ये हे पाणी जर प्यायचं म्हटल्यानंतर आणि जनावरांनी प्यायचं म्हटल्यानंतर ते रोगराई पसरणार आहे की नाही, असं आहे ना। आणि तेच पाणी गोदावरीला जातं आहे। आज प्रत्यक्ष इतकं काळं झालेलं आहे पाणी की त्या पाण्यामध्ये कुत्रे, जनावरं जाऊ शकत नाही। रानाकडे जाताना माझं रामपूरवाडीमध्ये क्षेत्र आहे, कायम रानाकडे जात येत असताना एक निदर्शनात आलं की काही मळीचे टँकर काही शेतकऱ्यांनी ऊसाच्या रानात सोडलेले, पण ते ऊसाच्या रानात न मळी जाता डायरेक्ट कातनाला जो आहे आमच्या तिथला वड्यामध्ये ते पाणी आलेले आहे आणि ते पाणी नदीमध्ये मिसळतं आहे, जेणेकरून नदीतलं पाणी प्रदूषित झालेलं आहे। दुसरे करून जे मासे वगैरे आहेत त्याला हानी होणार आहे। अजून एक तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आमच्या गावाला जो पाणी पुरवठा योजनेचं नदीमध्ये जी विहीर घेतलेली तिथून गावाला पाणी पुरवठा होतं, जेणेकरून गावातल्या लोकांना सुद्धा जीवितहानी होणार आहे त्याच्यावरून। तर माझं एवढंच म्हणणं आहे की प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर संबंधित जे कारखाने असतील ज्यांनी ती मळी आणलेली त्यांच्यावर कारवाई करावी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।